आज इंडिया न्यूज चॅनल, शोध सत्याचा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। त्यापूर्वीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा वाद पेटलाय। काही दिवसांपूर्वी खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी भिवंडी ते जासई असे शेकडो गाड्यांच्या माध्यमातून रॅली काढली होती। त्यानंतर त्यांनी बैठकाही सुरूच ठेवल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव देण्यात येईल असं स्पष्ट केलं होतं। नव्या मुंबईसाठी आज मुंबई नव्या मुंबई विमानतळ होतंय, त्याचं उद्घाटन होईल, त्याला आपण दिबा पाटील यांचं नाव दिलेलं आहे, बिलकुल दिलेलं आहे। तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव दिलं नाही तर आमदारकीचा राजीनामा देईल असा इशारा देखील दिलेला आहे। दिबा पाटील साहेबांचं सोडून दुसरं कुठलं नाव दिलं गेलं तर प्रशांत ठाकूर राजीनामा देईल हे मी तुमच्या समोर पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो। विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांचंच देणार हा आम्हाला निर्धार आहे आणि दिबा पाटील साहेबांचं सोडून कुठलंही नाव जर या ठिकाणी दिलं गेलं तर मीच बोललोय ते शब्द मी पूर्ण करून दाखवेन। असं असताना खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी अचानक आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांच्या भूमिकेचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खरपूस समाचार घेतलाय। या लढ्याला जनतेचा व्यापक पाठिंबा असताना अचानक खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची घुसखोरी सुरू झाली आहे। हा लढा सुरू असताना बाळ्या मामा म्हात्रे कुठे होते असा सवाल उपस्थित करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। अचानक घुसखोरी करण्याकरता माननीय बाळ्या मामा म्हात्रे खासदार जे आहेत हे आमच्या संघटनेमध्ये घुसायला पाहतात, संघटनेत आलेले नाहीत, संघटनेचे सदस्य नाहीत, पदाधिकारी नाहीत, कशाही प्रकार त्यांचा प्रकल्प संघटनेचा संबंध नाही। प्रकल्पाची संघटना जर असेल तर ती फक्त भिवंडी पुरती, इकडे पनवेल, उरण, नवी मुंबई आणि नेमक्या रायगड जिल्ह्याशी त्यांचा गाडीचाही संबंध नाही। सुरेश म्हात्रे आमच्या विभागाचे खासदारच नाहीत, त्यामुळे त्यांना या लढ्याचं महत्त्व आणि इतिहास माहित नाही, फक्त श्रेय घेण्यासाठी आणि शो शायनिंगसाठी ते पुढे येत आहेत अशी रोखठोक प्रतिक्रिया लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली आहे। प्रकल्पग्रस्त आणि समितीला विश्वासात न घेता स्वतःच्या मनमर्जीने खासदार बाळ्या मामा म्हात्रे दिखावगिरी आणि दिशाभूलसाठी प्रयत्न करतायत, त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचा चांगला समाचार घेतलाय। दिबा साहेबांचंच नाव मिळालं पाहिजे ही आमची आग्रही भूमिका आहे आणि त्यासाठी समिती दक्ष असल्याचं त्यांनी यावेळी अधोरेखित केलंय। यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, भूमिपुत्रांना फसवण्याचा केविलवाणा प्रयत्न होऊ नये, समितीच्या बाहेरून अशा हालचाली होणं दुर्दैवी आहे। 3 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईमध्ये समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। त्या बैठकीतच पुढील वाटचालीचा निर्णय घेतला जाणार आहे। समितीचा एकमुखी निर्णय हाच आमचा मार्ग असेल आणि भूमिपुत्रांच्या इच्छेनुसारच आम्ही पुढे पाऊल टाकू असंही त्यांनी अधोरेखित केलंय। नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नाव द्यावं याकरिता लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे आणि ही समिती सन 2020 पासून दिबांच्या नावासाठी सतत प्रयत्नशील आहे। या समितीमध्ये सर्वपक्षीय नेते मंडळींचा समावेश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकारमधील मंत्री यांनी देखील विमानाचं टेक ऑफ होईल तेव्हा दिबांचं नाव जाहीर होईल असं स्पष्टपणे सांगितलंय। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे असा प्रस्तावही आम्ही केलेला आहे। त्या संदर्भात केंद्र सरकारचीही अनुकूलताच आहे। त्या संदर्भातली जी काही प्रोसेस आहे ती केंद्र सरकारमध्ये चाललेली आहे, त्यामुळे मला हा विश्वास आहे की नवी मुंबई विमानतळाला आम्ही दिबा पाटलांचं नाव देऊ शकतो। अगोदर व्हावं ही आमची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने समिती प्रयत्न करत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत, त्यांच्यावर आमचा भरोसा आहे। लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती दिबांच्या नावासाठी अखंडपणे काम करते आहे। समिती ठरवेल त्याच दिशेने मार्गक्रमण केलं जाणार आहे, त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न बाळ्या मामा म्हात्रे यांनी करू नये असा सल्लाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई।